वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त वदा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प 10 भाग 4. श्रींचं दर्शन दररोज खोलीच्या दारातून 1 पाऊल आत कॉटजवळ जाऊन मामांना होत होतं. श्री पडल्या पडल्याच हात वर करून आशीर्वाद देत. मामांना श्रींचं बसलेल्या स्थितीतील दर्शन फारच आवडत असे. असं दर्शन आता होत नाही ह्याचं किंचित दुःख होत होतं. मामांच्या हृदयातील ही गोष्ट श्रींना कळणं अशक्य का होतं? मामांची ही आंतरिक इच्छा जाणून एक दिवशी श्रींनी आतून निरोप पाठवला. भोजन बसून होते त्यावेळी आपणास दर्शनास बोलवीन. भोजनाच्या वेळी श्री बसून राहिले. मामांना त्यावेळी निरोप गेला. मामांनी खोलीच्या दारात उभं राहून श्रींचं बसलेल्या स्थितीतील ते रूप पाहिलं. हात जोडून नम्र भावे नमस्कार केला. श्रींनी दयार्द्र दृष्टीनं मामांकडं पाहिलं. उजवा हात अगदी हळू वर करीत प्रसन्न मुद्रेनं आशीर्वाद दिला. अमलानंद चिंती जरी मिसळले भक्त विश्वरूपात, तरी मागुती तुझ उपासिती साठवून हृदयात. तुझीच श्री स्वामी सगुण साजिरी मूर्ती अंतरी ठसली, वृत्ती आमची तव पदी सदा भावभक्तीने रतली. रात्रंदिनती सर्व इंद्रिये तुझेची निरुपम रूप, सुखे भोगिती तन्मय होती तो आनंद अमूप. नित्य सुखदते श्रवणी पडते तुझे विमल गुणगान, रंगुनी रसना करी मधुर तव नाम सुधा रसपान. नयनी खेळे तुझेच स्वामी सगुण रूपडे जाण, सोहम भावे रत तव स्वरूपी जगद्भान विसरून. मामांबरोबर चिरंजीव सुभाष दामले आणि श्रीखंडे मुंबईहून आले होते. श्री दामलेच्या मनात ईश्वरासंबंधी भाव पाहिजे, तसा देव, जसा भाव तशी प्राप्ती वगैरे शब्दामुळं भाव ह्याचा खरा अर्थ काय ते स्वामींकडून कळून घेण्याची इच्छा होती. त्याने एका चिठ्ठीवर भाव म्हणजे काय असा प्रश्न लिहून चिठ्ठी श्रींकडं पाठवली. त्यावर श्रींनी स्वहस्ताक्षरात कागदावर त्याचं उत्तर लिहून बाहेर पाठवलं. ते असं: भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी असीम श्रद्धा. देवा, तूच एक आहेस, तुझ्या वाचून काही नाहीच अशी दृढ श्रद्धा असणे. दिनांक 21 फेब्रुवारीला मामा पावसहून कोल्हापूरला निघणार होते. श्रींनी दर्शनाच्या वेळी जवळ बोलावलं. श्री मामांना म्हणाले, ह्यापुढं मी ज्यांना परंपरेचा कागद देईन अशी व्यक्ती आपणाकडे आल्यास त्यांना सोहम प्रक्रिया समजावून द्या आणि परंपरेचं मार्गदर्शन ह्यापुढं करा. मामांनी श्रींचा निरोप घेतला. पण श्रींचं अवतार कार्य आता फार दिवस नाही अशी धास्ती वाटू लागली आणि त्यामुळंच निरोप घेताना वेगळेच विचार मनात येत होते आणि तिथून पाय लवकर निघत नव्हते. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.